नमस्कार. मी शुभदा ओक सातपुते. भाषांकुर प्रकल्पाच्या ह्या भागात आणि काही पुस्तकांची आणि शैक्षणिक साधनांची ओळख मी करून देत आहे. त्यापूर्वी त्याची म्हणजे काही अशी विशेषता आहे ह्या प्रकल्पाची, त्याच्याशी काही आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. त्याची थोडक्यात मी तुम्हाला हे सांगणार आहे. ते तर सांगणारच आहे, पण त्याचबरोबर पुस्तकांची उपयुक्तता सांगणार आहे. ते कसं वापरावं ते मी विवरण करतानाच बरंचसं सांगत गेलेली आहे. उपयुक्तता सांगितली तर असं होईल की जेव्हा तुम्ही मुलांबरोबर शिकवताना ते वापराल तेव्हा मुलांनाही छान वाटेल आणि तुम्हालाही ते छान वाटेल. शिक्षकांना शिकवताना शक्यतो ताण जाणवू नये हा ह्या पुस्तकांमागचा खरं तर हेतू आहे. भाषा ग्रहणाची आणि भाषा शिकवण्याची जी प्रक्रिया आहे ती आनंदी व्हावी, सहज सुलभ व्हावी, हा ह्या प्रकल्पाचा हेतू आहे. आता ह्या प्रकल्पाचा जो विशेष आहे तो मला तुम्हाला सांगायला खरंच आनंद वाटतोय की सुरुवातीपासनं अगदी जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला तेव्हापासूनच ह्या साहित्य निर्मितीमध्ये थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या कामासाठी कर्णबधिर, कुशल आणि कलाकार, कर्णबधिर तसंच काही सर्वसामान्य मुलांचा देखील सहभाग आहे. प्रत्येक पुस्तकात थोडाफार असा सहभाग त्यांची निवड करून मी घेत गेलेली आहे. उदाहरणार्थ मुलांचं चित्रकला असेल, त्यांचं DTP असेल, एडिटिंग करण्याची त्यांची कला असेल, कॉम्प्युटरवर काम करण्याची त्यांची जी कला असते ते, कटिंग पेस्टिंग आहे. तर हे सगळं काही मुलांनी वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये केलेलं आहे आणि त्यांचं नाव तिथे कव्हर पेजवरती किंवा टायटल पेजवरती हे आलेलं आहे. म्हणजे त्या मुलाचं त्याला माहिती आहे की माझं नाव या पुस्तकावर ताईने दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जोही आर्थिक मोबदला जितकंही त्याने काम केलं असेल तर त्याचा मोबदला त्याला त्यावेळच्या रेटप्रमाणे दिला गेलेला आहे. त्याची रिसीट बनवली गेली आहे. हे सगळं त्या वेळपासून झालेलं आहे. म्हणजे एखाद्या व्यावसायिकाला जसं आपण मोबदला देतो तसाच कर्णबधिर किंवा सर्वसामान्य विद्यार्थी ज्यांनी ते काम केलेलं आहे त्यांना तो मोबदला मिळालेला आहे. तर हे या प्रकल्पाचं माझ्या मते विशेष म्हणायला हरकत नाही आहे. तसंच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर या व्यवसाय पुस्तिका वापरल्या जात आहेत. काही वेगळ्या भाषेतनं ह्याचं म्हणजे काही जणांनी तर मला विचारून केलं आहे की आम्ही ह्या भाषेत करून वापरू का, तर त्यांना मी अगदी सरळ हाताने आणि सहज मनाने त्यांना हो म्हटलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या जागी ते काम केलेलं आहे. कारण मुळातच हा जो प्रकल्प आहे हा कमर्शियल बेसिसवर कुठेही आत्तापर्यंत नाही हे केला गेला. कारण हा सेवा प्रकल्प म्हणूनच त्याचं काम केलं गेलं. तर हे सांगायला जसं मला आनंद वाटतो तर तसं काही गोष्टी अशा आहेत की बऱ्याच ठिकाणी ह्याच्या झेरॉक्स काढल्या जातात किंवा मुलांना झेरॉक्स कॉपी दिली जाते, पुस्तक नाही दिलं जात. तर झेरॉक्स कॉपी दिल्या किंवा बऱ्याच ठिकाणी असं पण होतं की कुठे मी गेले तर माहितीही नसते की ह्या शुभदाताई आहेत किंवा
ह्यांचंच हे आपण व्यवसाय शीट्स देतो. अशा काही ठिकाणी असंही होतं, पण त्यालाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझा प्रॉब्लेम आहे तो असा की मुलांच्या हातात जे छान नवकोरं कलर्ड कव्हर असलेलं पुस्तक आणि प्रिंटेड छान पानं असलेलं असं पुस्तक दिलं जावं, त्याचा एक वेगळा परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. आणि खास करून कर्णबधिरांच्या बाबतीत असं होतं की मुलांना जवळजवळ 8 ते 10 वर्षापर्यंत अशी टेक्स्टबुक म्हणावीत अशी मिळतच नाही. हा माझा पहिल्यापासूनचा माझं दुःख आहे आणि त्यासाठीच हा प्रकल्प खरं तर भाषांकुरचा मी सुरू केला की मुलांना पहिलीच जाईपर्यंत टेक्स्टबुक मिळत नाही. तर कर्णबधिर मुलं ही मोठी होतात पहिलीच जाईपर्यंत आणि तोपर्यंत त्यांना पाठ्यपुस्तक मिळतच नाही. तर त्या काळात सुद्धा काही गोष्टीची पुस्तकं किंवा अंकांची पुस्तकं अशी मी त्या काळात सुद्धा माझ्या मुलांसाठी लावायचे, प्रमाणित करायचे की ही बाबा ह्या वर्षासाठी आपण ठेवलेलं आहे, की जेणेकरून मुलांना काहीतरी पाठ्यपुस्तक किंवा अभ्यासक्रम थोडाफार तरी आधी पालकांना मिळायला पाहिजे. तो जर आपण दिला तरच आपण अपेक्षा करू शकतो पालकांकडनं की हे मुलाला आलं पाहिजे, हे तुम्ही घरी घ्या. तर ह्याच्यासाठी खूप हे गरजेचं आहे असं मला वाटतं. तर अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. तर आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये बऱ्याचशा पुस्तकांचा आणि शैक्षणिक साधनांचा मी ओळख करून देणार आहे. ते बघावं आणि नक्कीच याचा वापर छानपणे करून मुलांना त्याचा फायदा करून द्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. भाषांकुर प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी म्हणजे लेखन, प्रूफ रीडिंग यासाठी बऱ्याच शिक्षकांचा हातभार लागलेला आहे आणि त्यांची नावं त्या पुस्तकात नमूद केलेली आहेत. खूप जुन्या ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांनी या प्रकल्पाला मार्गदर्शन केलेलं आहे. नावं काही मी घेते, पण सगळ्यांचीच नावं घेणं इथे वेळाच्या दृष्टीने नाही आहे शक्य. सुहृद मंडळाच्या साठे मॅडम आहेत, आलिया वर्जनच्या रेखा मॅडम आहेत, मालतीबाई जोशी आहेत, मैनाताई गोखले आहेत. अशा अनेक लोकांना मी स्वतः जाऊन, म्हणजे फक्त मुंबईतल्या नाही तर मुंबई, पुणे, नाशिक इतर पण शहरांमधनं जाऊन मी या प्रकल्पासाठी शिक्षकांना भेटलेली आहे, त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. माझ्या सगळ्या व्यवसाय पुस्तिकांचं हिंदीमध्ये भाषांतर विशेष शिक्षिका श्रीमती सुनीता चिंदरकर ह्यांनी केलेलं आहे. जवळजवळ प्रत्येक पुस्तकाचं भाषांतर सुनीताने केलेलं आहे. आता मी सांगणार आहे की माझं सगळ्यात पहिलं पुस्तक हे शिशुवाणी आहे आणि तुम्हाला सांगायला मला जरा एक थोडासा वेगळा विषय तुम्हाला वाटेल, पण सांगायला पाहिजे कारण तो एखाद्या वेळेस कोणाला उपयोगीही पडेल. की वर्गात बोलताना, शिकवताना संभाषण, गोष्टी यांच्या बरोबरीने मी 4-4 ओळींच्या संभाषणाच्या संदर्भानेच कविता करायचे. बोलीभाषेचा वापर कवितेत असायचा, गेयता असायची. हे माझी पहिल्यापासूनची पद्धत होती. संभाषणाचे कंटेंट घेऊन छोटी नाटुकली करायचे. बरेच वेळा माझ्याकडे अगदी छोट्या मुलांचे म्हणजे नवीन ॲडमिशनचे
मुलं असायची. पुढे ती 2-3 वर्ष किंवा 3-4 वर्ष ती माझ्याकडे असायची. मोठ्या वयात ॲडमिशन घेतलेल्या मुलांचेही वर्ग मी बऱ्यापैकी बॅचेस घेतले. मोठ्या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना गणितही खूप वर्ष शिकवलं. त्यामुळे गणितीय संकल्पना, ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स, बालसुलभ विषयांवर बरीच नाटुकली पण दिली, बसवली पण गेली माझ्या हातून आणि खूपशा नाटकांना नाट्यशाळेच्या स्पर्धेत बक्षिसेही मिळाली. तसेच मुलांना शिकवताना ताल, सूर, लय ह्यांचाही उपयोग खूप केला. वाक्यांना जसं इंटोनेशन्स मार्किंग असतं तसंच मी शब्दांनाही दिलं आणि वाचनासाठी त्यांच्या छोट्या छोट्या डायऱ्या केल्या. उदाहरणार्थ ज्याला आपण अवयव पाडणे म्हणतो, पण जेव्हा आपण हे घेतो एखादे काही शब्द हे करतो तेव्हा पेन, लाल, बॉल, त्याच्यानंतर चेंडू आपण एकत्रित म्हणतो किंवा कपाट, त्यातला कपाट, पाट एकत्रित म्हणतो, पोळपाट, पोळपाट असं म्हणतो. लाटणं किंवा असे जे जे शब्द माझ्या ह्याच्यात शिकवताना यायचे त्या शब्दांचं मी क्लासिफिकेशन करायचे. तसं तालात मुलांना बोलायलाही सांगायचे. त्याच्यानंतर तालावर नाचणे म्हणजे 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1, 2 एकत्र, 3, 4 एकत्र, 5 असे शब्द जे जे मला मिळतील ते ते त्याच्या खाली मी लिहून काढायचे, जे अभ्यासक्रमात शिकवता येतात असे. त्याच्यानंतर विविध ताल, मुलांना टाळ्या किंवा कमरेवर हात ठेवून नाचायला सांगायचे. ह्यावर पुढे जाऊन नाचही बसवला किंवा घरातली लाकडाची पोळपाट लाटणं, खलबत्ता, त्याचप्रमाणे चिपळ्या, लाकडाची, दगडाची, पितळ्याची भांडी असतात आपल्याकडे, चमचा भांड, याचा ताल धरायचा आणि ते तालावर धरून नाचायला मुलांना किंवा ते वाजवायला सांगायचं प्रत्यक्ष. अशा प्रकारे नृत्य, नाट्य, अभिनय याचा अर्थ देहबोली याचा भाषा विकासासाठी खूप उपयोग करून घेतला गेला. मोठ्या मुलांना नाट्याचं आणि ह्या सगळ्यात बोली भाषा जी वर्गात होत होती ती मी अक्षरशः वेगवेगळ्या ह्याच्यातनं खेळवली. कधी गोष्टीतनं, कधी कवितेतनं, कधी नाटकातनं, कधी अभिनयातनं, मूक अभिनयातनं, अशी तीच भाषा म्हणजे खेळवली हा शब्द मला जास्त बरोबर वाटतो. मोठ्या मुलांना नाट्याचा विषय, गोष्ट समजावून सांगायची आणि मग मुलांच्या सहाय्याने नाटकातली पात्र कोण होणार, हे पात्र काय बोलेल, हे करत करत बरंचसं नाटकाचं स्क्रिप्ट मुलांच्या बोलीभाषेनेच लिहून काढायचं. असे प्रयोग केले. त्यातून पहिलं जे पुस्तक हे झालं ते शिशुवाणी. शिशुवाणीत अशा काही शिशुवाणी हे मराठी पण आहे आणि हिंदी पण आहे. साध्या साध्या आपल्या जे नेहमीचे येणारे जे विषय आहेत ना तेच कवितांचे विषय आहेत आणि एका बाजूला कविता आहे, समोरच त्याचा व्यवसाय आहे. किंवा घराच्या अंगणात आपल्या कोण कोण येतं, सांगू का तुम्हाला कोण कोण येतं,
उंच जाडाजुडा हत्ती येतो, सोंडेत केळं घेऊन जातो, घेऊन जातो. अशी ही घराची खिडकी, अशी ही कविता आहे. त्याचे लगेच व्यवसाय आहे. खेळणीवाला आहे, त्याचे व्यवसाय इथे आहे. त्याच्यानंतर खूप म्हणजे खूप ही संकल्पना शिकवण्यासाठी. झाड हे समर्पक असं हे की झाडाला किती पानं असतात, त्यांना व्यवसाय आहे. रंगभरा. नंतर आकाशाचं माप मोजता येतं का, चांदण्या मोजताना आपलं कितीपर्यंत आकडे जातात, अशा प्रकारचे ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स बऱ्याचशा ह्याच्यात आहेत. 7 रंगांवर एक गाणं आहे आणि ह्याच्यावर तर आम्ही हे आता पुढे तुम्हाला विशेषण भाग 2 मध्ये ही रंगीत दिसेल कविता, आणि ह्याच्यावर तर आम्ही नाचही बसवला होता. तर अशा प्रकारचं माझं हे सगळ्यात पहिलं पुस्तक शिशुवाणी. नमस्कार सगळ्या शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी या सर्वांना माझा नमस्कार. मी शुभदा ओक सातपुते बोलते. भाषांकुर हा जो प्रकल्प आहे, जो मागच्या 33 वर्ष चालू आहे आणि प्रामुख्याने कर्णबधिरांकरता आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांकरता सुद्धा हा प्रकल्प खास करून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तराच्या विद्यार्थ्यांकरता चालू केला 1992 साली. आज त्या भाषांकुर पुस्तकांचा आवाका, त्याची उपयुक्तता, त्याच्यापासनं विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे ह्याचं मी थोडक्यात तुम्हाला विवरण सांगणार आहे. पहिल्यांदा सुरुवात करते मी क्रियापद भाग 1 या पुस्तकाने. हे कवर पेज आहे, मुखपृष्ठ आहे पुस्तकाचं. क्रियापद भाग 1, क्रियापदांसाठी व्यवसाय पुस्तिका आणि वाचन पुस्तिका, खास कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आणि अव्यंग मुलांसाठी, असं ह्याचं पहिलं पेज तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर पुस्तकासंबंधी थोडंसं हे ह्याच्यात लिहिलेलं आहे, ते प्रत्येकाने वाचायचं आहे. वाचलं तर तुम्हाला ते नीट कळणार आहे. त्याचप्रमाणे मनोगत आहे की भाषांकुर पुस्तिका लिहिण्यामागचं कारण काय आहे, का सुरू केली भाषांकुर पुस्तिका. की जेव्हा मी शाळेत काम करायला सुरुवात केली 89 साली, तेव्हा मुलांकरता कुठलंही पूर्वप्राथमिक स्तरात कुठलंही पुस्तक नव्हतं. जवळजवळ पहिलीत मूल जाईपर्यंत मुलाला टायपिंग केलेलं किंवा व्यवस्थित प्रिंट केलेलं पुस्तक हे हाताळायलाच मिळायचं नाही. म्हणजे मूल जवळजवळ 8 ते 10 वर्षाचं होईपर्यंत त्यांना पुस्तक प्रिंट केलेलं हे त्यांच्या अभ्यासक्रमानुसार, त्यांच्या गरजेनुसार हे मिळत नव्हतं. म्हणजे मी सुद्धा प्रत्येक टॉपिक झाला की त्याचे व्यवसाय तयार करायचे, मग त्याचं झेरॉक्स काढायचं, मग त्याच्या प्रती काढायच्या आणि मग ते पालकांना द्यायचं. अशा तऱ्हेने करत होते आणि हे बरेच वर्ष मी पाहिलं की असंच करत होत्या शिक्षिका. तर त्यातनं असा विचार आला की तेच परत परत चित्र काढली जात आहेत, किंवा काही वेळेला शिक्षकांच्या कल्पकतेनुसार, क्षमतेनुसार त्याच्यात फरक पडतो आणि मग काही शिक्षिका करत नाहीत, काही शिक्षिका खूप करतात. काही शिक्षिका त्यांचं ज्ञान थोडंसं अपुरं असल्यामुळे किंवा मार्गदर्शक नसल्यामुळे त्या व्यवसाय पत्रिकेतसुद्धा काही
त्रुटी राहण्याची शक्यता असते. ह्याचा अर्थ सगळ्या कर्णबधिरांना सरसकट असं व्यवस्थित मिळतच नाही, असा एक तो काळ होता आणि तो बरेच वर्षाचा काळ होता. तर त्याच्यावरती एक प्रबंध लिहिला गेला माझ्या हातून आणि त्याचं निवड झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ आता हे 33वं वर्ष आहे की मी भाषांकूर पुस्तिका प्रिंट करते आणि हा पूर्णपणे सेवा प्रकल्प आहे म्हणायला हरकतच नाही, कारण मुलांची जितकी गरज आहे तितकी मी त्याची उपलब्धता करून देत असते आणि त्यांना झेपेल परवडेल अशा रूपात. आपण आता क्रियापद भाग 1 या पुस्तकाकडे वळूया. तुम्हाला इथे अनुक्रमाणिका दिसते. अनुक्रमाणिका तुम्हीही वाचू शकता की त्याचं क्रियापद भाग 1 पुस्तकाचा आवाका केवढा आहे. आता त्याच्या मागची माझी भूमिका मी तुम्हाला जास्त सांगेन ह्याच्यानुसार, ज्याला आपण म्हणतो पानांच्या क्रमांकानुसार मी तुम्हाला त्याचा हे सांगते, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकाराने त्याचं समजेल. अनुक्रमाणिका तुम्ही नंतरही ही वाचू शकता. त्याच्यानंतर डॉक्टर अस्मिता हुद्दार यांनी काय करा आणि काय टाळा हे इथे सांगितलेलं आहे. त्याच्यात मी थोडक्यात एवढंच सांगते की त्यांनी असं सांगितलं आहे की ह्या पुस्तकात जेवढी भाषा आहे तेवढीच भाषा नाही आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त भरपूर भाषा आहे. त्याच्याप्रमाणे हेच रटवून मुलांकडनं घ्यायचं नाही आहे, तर हा एक आधार आहे आपल्यासाठी. काहीतरी मुलांच्या समोर आपल्याला ठेवायला एक साहित्य आहे, शैक्षणिक साहित्य आहे हे, तर तसा त्याचा वापर करावा आणि आपण आपल्या पद्धतीने भाषा घेत राहावं. त्याचं तुम्ही वाचा, अस्मिता मॅडमने लिहिलेलं. आता हे पान क्रमांक 10 आणि 11 इथे जे तुम्ही पाहत आहात हे पान क्रमांक 10. आता इथे ह्या भागात काही क्रियापदांची चित्र मी इथे दिलेत आणि इथे पण दिलेत. तर ह्याच्यात तुम्हाला साधर्म्य दिसेल की एकच क्रियापद आहे, पण संदर्भ वेगळे आहेत, परिस्थिती वेगळी आहे. उदाहरणार्थ ओढणे, इथे ओढणे आहे, कापणे आहे, ढकलणं आहे, ओतणं आहे आणि इथे ओतणं आहे. पण त्याचा संदर्भ प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, तर ते मुलांनी ओळखायचं आहे. एकच क्रियापद पण संदर्भ वेगळे मुलांनी पाहायचेत. आता ह्याच्या मागे आपल्याला एक सर्वसाधारण शिक्षकांना माहितीच असतं की संभाषणं असतात, गोष्टी असतात, काहीतरी विजिट असते, कुठेतरी आपण मुलांना घेऊन गेलेलो असतो, बागेत, समुद्रावर, शेतावर किंवा घरात कोणीतरी पाहुणे आलेले असतात. मग तेव्हा आपण सांगतो मुलांना की जरा सफरचंद फळं काप रे, किंवा आपण घरात काही करायचं असेल तर त्यांना फोडी करायला सांगतो फळांच्या. असे वेगवेगळे त्यांना संदर्भ असतात आणि त्याच्यावर आधारित मग पुढे आपण दृढीकरणासाठी चित्रकार्ड करतो वगैरे वगैरे. तर ह्या आवृत्तीमध्ये ह्या चित्राला लागून मी लगेच इथे 4 ओळींची संभाषणं टाकलेत किंवा उतारे टाकलेत. उदाहरणार्थ नख कापणं आहे तर इथे 4 ओळी आहेत. सफरचंद कापण्यासाठी इथे 3 ओळी काही मी लिहिलेलं आहे की त्याच्यामागे एक माझा EQ म्हणजे मुलांचा भावनिक स्तर किंवा व्हॅल्यू एज्युकेशन हे वाढवण्याचं माझं नवीन आवृत्तीमध्ये 2 हेतू माझे प्रामुख्याने तुम्हाला प्रत्येक पुस्तकात दिसतील की कुठेतरी मूल्य प्रशिक्षण हे झालं पाहिजे, कुठेतरी आपल्या संभाषणातनं ते आलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे भावनिक स्तर उंचावला गेला पाहिजे. हे ह्या नवीन आवृत्तीचं माझं
ध्येय आहे आणि त्यामुळे काही काही बदल मी ह्याच्यामध्ये केलेले आहेत. आता जसं 10-11 पान आहे तसंच 12 आणि 13 हे पान आहे. आता 13 पानावरती तुम्हाला दिसेल की इथे ही चित्र आहेत आणि त्याचप्रमाणे इथे ही चित्र आहेत आणि त्याला अनुषंगाने इथे उतारा आहे. म्हणजे आज आता पिंटू खेडेगावातला मुलगा आहे, त्याचा एक छंद आहे की सुट्टी असली की लवकर उठून तो डोंगरावर जातो, जंगलात फिरतो, वेगवेगळ्या झाडांवर चढतो, कधीकधी दोरीवरून चढतो, वेगवेगळी पानं गोळा करतो, दगड गोळा करतो वगैरे वगैरे. तर इथे हा झाडावर चढणारा जो मुलगा आहे त्याला अनुसरून मी इथे हा उतारा केलेला आहे. तर इथे दुसरं आहे की बाबांनी सांगितलं आहे श्याम लिफ्टमधून एकटं यायचं नाही. हा जो उतारा आहे तर त्याला अनुसरून इथे चित्र आहे की जिना चढणं, जिना उतरणं. तर अशा प्रकारे ही जोडलेली पानं आहेत. आता हे तिसरं बघा की किरण लक्ष देऊन वाच, उद्या परीक्षा आहे ना, समजून पाठ कर. ह्याचा अर्थ काय करत असणार आहे ती, ह्या वाक्यावरनं तुम्हाला चित्र इथे ओळखता आलं पाहिजे की तो वाचतोय किंवा ती वाचती आहे, अशा प्रकाराने. त्याच्यानंतर हे पण पान तसंच आहे, 14 पान. पुढे 15 पानापासून तुम्हाला असं दिसेल की दिनक्रम आणि त्यातील क्रिया तुम्हाला इथे दिसतील. सकाळी उठल्यापासून आपण काय काय दिनक्रम करतो आणि त्याची आज्ञार्थी क्रियापदं तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर बरेच काही इथे व्यवसाय मी दिलेले आहेत की एखादी क्रिया करण्यापूर्वी चला आता आपण हे करूया, घासूया, लावूया, पुसूया, आपण काय करूया बरं, तर हे शिक्षिकेने बोलावं. म्हणजे कुठलाही शैक्षणिक क्रिया घेण्याच्या अगोदर शिक्षिकेची किंवा पालकांची पूर्वतयारी कशी असायला हवी हे इथे सगळ्यावरती सूचना दिलेल्या आहेत. पुढे पान 18 वरती 8 क्रियापदं जवळजवळ आहेत दिलेली. तर आता ह्या 8 क्रियापदांना धरून इथे बाजूच्या ह्याच्यात उतारा दिलेला आहे. पूर्ण हा उतारा तुम्ही जर वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल की ह्यातली जी क्रियापदं आहेत त्याची दृश्य हे तुम्हाला इथे दिसतील. त्याचप्रमाणे पुढे जाऊया आपण. इथे पण तसंच आहे की ही जी चित्र आहेत त्याचं चित्र, ह्याचा अर्थ क्रियापदांची चित्र आहेत, त्याला अनुषंगाने इथे मी उतारा लिहिलेला आहे. म्हणजे आता इथे बाबांनी रात्री किशोरला सांगितलं की उद्या तुझा वाढदिवस आहे ना, उद्यापासून शहाण्यासारखं वागायचं, उठल्या उठल्या देवाला नमस्कार कर, नंतर बालभारतीतल्या शिकवून झालेल्या पाठातले 20 ओळींचं अनुलेखन कर, मग मी तुला बक्षीस देईन. तर हे सगळं तुम्हाला ह्याची जी क्रियापद आहेत त्याची चित्र तुम्हाला इथे मिळणार आहेत. पुढे तुम्ही काय त्याच्यावरनं करा हे इथे खाली दिलेलं आहे. आता पुढे जाऊन आपण 22-23 हे पान घेऊया. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशाने आपण कशाने लिहितो, आपण कशाने पुसतो, आपण कशाने कापतो किंवा कुठल्याही
क्रियापदाला कशाने हा जेव्हा प्रश्न लागेल तेव्हा ने प्रत्ययाचा वापर मुलांना करता आला पाहिजे, ह्यासाठी हा सराव आहे. तर कशाने कापतो, त्याच्यात जे चुकीचं आहे नाम ते आपल्याला गाळायचं आहे. म्हणजे कशाने कापतो असं जर म्हटलं तर तलवार, सुरी, कात्री, नेल कटर ह्याने कापतो. पण पेनाने कापतो का तर नाही. तर मग पेनाने काय करतो हे आपण काढून घ्यायचं मुलांकडनं किंवा त्यांच्याकडनं लिहून घ्यायचं. तर भाषांकुर पुस्तिकेचं हेही खूप फायदा आहे की ह्याचीच एक वाचन वही तयार करायची. म्हणजे डायरेक्ट तुम्ही पुस्तकावर न लिहिता वहीत मुलांना लिहायला सांगायचं. म्हणजे मुलांकडे एक वाचन वही तयार होते की जे मुलं सलगपणे छान वाचू शकतात. नाही तर बरेच वेळा काय होतं, आपण प्रश्न विचारतो त्याने उत्तरं द्यायची, आपण प्रश्न विचारतो त्याने उत्तरं द्यायची. मुलं कंटाळतात ह्या सगळ्याला काही काही वेळेला. का बरं त्यांच्यासमोर उत्तरं असू नयेत वाचनासाठी? वरती प्रश्न आहे, खाली उत्तर तयार आहे, त्यांना फक्त वाचायचं आहे. ह्याला म्हणतात वाचन वही. जशी संभाषण वही असायला हवी घरची, संभाषणाची वही, गप्पांची वही ही लेखी असायला हवी घरातल्या गप्पांची, तशीच भाषांकुर क्रिया पुस्तकांची पण वाचन वही असली तर खूप छान होईल. आता ह्या चित्रांना अनुसरून पण इथे वाक्य आहेत की प्रत्येक वेळेला असं तुकड्याने भाषा नको मुलांसमोर यायला, तर ती सलग यायला हवी. म्हणून की लिहायला आपण पेन्सिल, पेन, स्केच पेन आणि खडू वापरतो किंवा आपण पेन्सिल, पेन, स्केच पेनने आणि खडूने लिहितो. मी विचार करते की पुस्तकावर पेनाने लिहू की पेन्सिलीने लिहू. तर अशा प्रकारची वेगवेगळे वाक्यांचे प्रकार जे आहेत ते हळूहळू मुलांना त्याची ओळख करून दिलेली आहे. आणि इथे चित्र आहेत, इथे नामांचे शब्द आहेत, इथे प्रश्न आहे आणि इथे लगेच लेखी त्याचं रूप पण आहे की बाजूची चित्र पहा आणि वाक्य वाचा. आपण पुढे जाऊ. 24-25 हे सुद्धा तसंच आहे. इथे क्रियापदं दिलेत, तशीच इथे मी त्याचे छोटे छोटे उतारे दिलेत की हा उतारा जेव्हा मुलं वाचतील तेव्हा त्यांना इथे त्याचा संदर्भ मिळेल. संदर्भ हा खूप महत्त्वाचा आहे कुठल्याही मुलांसाठी. मग तो दिव्यांग असू दे किंवा आपला सर्वसामान्य विद्यार्थी असू दे, कोणालाही, इवन आपल्यालाही संदर्भ खूप महत्त्वाचा असतो. आता पान नंबर 26 आणि 27 ह्याच्यात असं आहे की बरेच वेळा चित्रावलोकन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मोठमोठी चित्र आपण देतो. बागेचं चित्र, समुद्राचं चित्र, रस्त्याचं चित्र, असं एकदम भलं मोठं काहीतरी देतो चित्र आणि मुलांना चित्रावलोकन करायला सांगतो. तर त्याच्याऐवजी छोटी छोटी चित्र द्यावीत, त्याच्यावर काही गाळलेले शब्द किंवा असं आधी द्यावं, आपण त्याच्यावर गप्पा माराव्यात, काहीतरी बोलावं, मग मुलांना स्वतंत्रपणे लिहायला द्यावं, पण छोट्या चित्रावरती. एकदम मोठं चित्र मुलांना देऊ नये. आज क्रियापद भाग 1 हे आपल्याला अपेक्षित आहे की पहिली इयत्तेचं मूल कर्णबधीर, ज्याची पूर्वप्राथमिक 4 वर्ष झालेली आहेत, अशा मुलांना हे पुस्तक सुरू करायला हरकत नाही. म्हणजे त्यांना बालवर्ग 4 याचा अर्थ शाळेच्या 4थ्या वर्षी त्यांना ह्याची वर्गात सराव घ्यावा किंवा अभ्यास घ्यावा आणि मग ह्या पुस्तकाकडे हळूहळू औपचारिकरित्या वळावं आणि मुलांना ह्याची वही करायला सांगावी शक्यतो, कारण म्हणजे पुस्तक व्यवस्थित छान राहील. आता ह्याचं
पान क्रमांक 27 ह्याच्यात पण काही प्रश्न आहेत की काय पितो, काय खातो, काय घालतो. तसंच 28 ह्याच्यामध्ये पण प्रश्न आहेत आणि त्याची जी उत्तरं आहेत ती इथे दिलेली आहेत. ह्या रकान्यात ने प्रत्यय लावून उत्तरं दिली आहेत, पण ह्या पानावरती प्रत्यय इथे लावलेला नाही. मुलांनी आपण तो लावायचा आहे. पुढे जाऊया आपण 30 आणि 31 ह्यामध्ये एकवचन, अनेकवचन आणि पुल्लिंगी, स्त्रीलिंगी ह्याचं छान चार्ट मुलांना वाचनासाठी उपलब्ध आहे. हे पान समोर ठेवून, ही पानं अशी समोर ठेवून त्यांना श्रवणाने, मुखवाचनाने ओळखायला सांगा. लेखनानं त्यांना वाचता येतं आहे का बघा, ते स्वतः वाचू शकतायत का बघा. हे सगळं तुम्ही त्यांचं मूल्यांकन करू शकता. आता इथे जे आहे ते असं आहे, पान नंबर 32 इथे एक चार्ट दिलेला आहे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. तर सामान्य नाम आणि विशेष नाम ह्याच्यातला जो फरक आहे तो इथे दिलेला आहे. आणि ते बदलतात कसं, ने प्रत्यय केव्हा लागतो, नी प्रत्यय केव्हा लागतो, ने केव्हा लागतो, हे सगळं इथे तुम्हाला मुलांना वाचता येतं छान प्रकाराने. पुढे जाऊन 33 पान, त्याच्यानंतर 33 पानामध्ये असं आहे की पितात, पितोय आणि पिते, किंवा चालतोय, चालत आहे, कापतोय, कापते, कापत आहे. तर हा जो चालू वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ ह्याच्यातला सराव बरेच वेळा मुलांचा खूप कमी पडतो, तर त्याच्यासाठी हे इथे दिलेलं आहे. आता एक एक आपली क्रिया घेऊन, म्हणजे जसं पूजा ह्या एका विशिष्ट प्रक्रियेमध्ये खूप सारी क्रियापदं त्याच्यात अंतर्भूत असतात. तर ती ह्या पूर्ण पानात हे कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. तसंच दुकानाची विजिट, म्हणजे खेळण्याचं दुकान, फळांचं दुकान, असं विजिट इथे. मग त्याच्यात आपण काय बोलतो, काय बोलायला हवं, काय मुलांनी निरीक्षण करायला हवं, हे सगळं दिलेलं आहे. आता पुढे 36 आणि 37 ह्याच्यामध्ये उघडं आणि बंद आहे. त्याच्यात आहे आणि आहेत हे जे क्रियापदात फरक पडतो, की एकवचन असतं तेव्हा दार उघडं आहे आणि दारं उघडी आहेत. कपाटाचं दार उघडं आहे, कपाटाची दारं उघडी आहेत. नळ चालू आहे किंवा उघडा आहे, सगळे नळातलं पाणी पडत आहे, नळ उघडे आहेत. डबे उघडे आहेत, डबा उघडा आहे. तर हा जो फरक पडतो तो इथे सरावासाठी खूप महत्त्वाचा असतो. तर हे लिहिलेलं नंतर जर मुलांना छानपैकी वाचायला दिलं, उघडे आहे आणि आहेत किंवा बंद आहे, त्याचं जवळजवळ 36, 37, 38 एवढ्या 3 पानांवर वेगवेगळे व्यवसाय दिलेले आहेत. तसंच पाऊस पडणे ह्याच्यावर पण हे पूर्ण पेजमध्ये वेगवेगळे संदर्भ मी दिलेले आहेत 39 पानावर, की पाऊस पडणे, मुलगा पडला, झाड पडलं, इमारत पडली, पानं गळत आहेत किंवा पडत आहेत. आता मदत करणे ह्या क्रियापदावरती पण आता मदत करणे म्हणजे काय काय करू शकतो माणूस मदत, तर हे वेगवेगळे संदर्भ इथे दिलेले आहेत.
तर ह्याच्यात तुम्हाला गोष्टी पण घेता येतात. खास करून भाषांकूर पुस्तकाचं हेच तर एक वैशिष्ट्य आहे की भाषांकूर पुस्तक लिहिण्याच्या अगोदर अभ्यासक्रमाचं लेखन तयार आहे किंवा अभ्यासक्रमाचं लेखन तयार ठेवलं होतं आणि त्या अनुषंगानेच भाषांकूरची पुस्तकं लिहिली गेली. त्या वेळीसुद्धा म्हणजे 92 साली जेव्हा पहिलं पुस्तक आलं तेव्हा लिखित अभ्यासक्रम हा तयार होता, आजही आहे आणि त्याच्यावर आधारित सगळं बेतलं गेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला इथे संभाषणाचे विषय मिळतील, वेगवेगळे उतारे मिळतील, चित्रावलोकनासाठी चित्र मिळतील, हे सगळं इथे तुम्हाला मिळेल. तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती आणि प्रगल्भ होत जाईल किंवा होईल किंवा आजही होतही असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता. असं काही नाही की हेच म्हणजे अल्टिमेट आहे. ह्याच्यात तुम्ही भर घालू शकता, पण ज्या शिक्षकांना मार्गदर्शनाची गरज आहे किंवा ज्या शिक्षकांना काहीतरी आपल्यासमोर एक मार्गदर्शिका पाहिजे आहे, थोडी मदत हवी आहे, तर त्यांना हे उपयोगी पडेल किंवा खेडेगावातल्या पालकांना हे उपयोगी पडेल की आता मी काय करू, आता मी काय घेऊ, आता मी कुठलं चित्र वापरू, आता काय करायचं, हे मी कसं काय उपलब्ध करून घेऊ. तर ते सगळं टाळण्यासाठी भाषांकूर पुस्तिका त्यावेळी उपलब्ध करून दिल्या गेल्या. आता हे स्पर्धा हे ॲक्टिव्हिटी आहे, त्याचं हे क्रियापद आहे. स्पर्धेत हे हरला, जिंकला हे सगळे क्रियापदं येतात. तर कुठल्या कुठल्या स्पर्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात हरणं जिंकणं म्हणजे काय असतं, म्हणजे धावण्यात हरणं जिंकणं वेगळं असतं. दोरीवरच्या उड्यांमध्ये हरणं जिंकण्याची निकष वेगळे असतात. उंच उडीमध्ये निकष वेगळे असतात. तर ते मग काय असतात, मग हे सगळं ती क्रियापदं वाढीला लागतात. आता लावणे हे क्रियापद आहे. लावणे हे क्रियापद तर तुम्हाला जवळजवळ 42-43 आणि पुढे हे 44 ह्याच्यामध्ये 12 प्रकार वाक्यांचे दिलेले आहेत. क्रियापदांच्या 12 रूपांची उदाहरणं इथे मी दिलेली आहेत. ती तुम्हाला वाचायला मिळतील. आपण किती कव्हर करतो मुलांना शिकवत असताना तेही तुम्हाला लक्षात येईल की खूपच कमी आपण मुलांच्या समोर ठेवतो. पुढे बांधणे हे क्रियापद तुम्हाला दिसेल इथे. त्याच्यातसुद्धा वेगवेगळे संदर्भ दिसतील तुम्हाला बांधणे क्रियापदामध्ये. त्याच्यावरती हे व्यवसाय आहेत. हे बघा, इथपर्यंत बांधणे क्रियापद आहे, 3 पानं जवळजवळ. आणि नंतर जे आहे ते मारणे क्रियापद आहे. मारणेसुद्धा झाडूनी मारणे, हाक मारणे, दगड मारणे, गप्पा मारणे किंवा थाप मारणे, म्हणजे काहीतरी गंमत करून खोटं बोलणे, त्याला म्हणतात आपण थाप मारणे. उडी मारणे, असं मारणे हे क्रियापद आहे. आता इथे आलं मोठं चित्रावलोकनासाठी. इतकं सगळं जेव्हा आपण केलं तेव्हा हे मोठं चित्र आपण क्रियापदांसाठी वापरतो आहे. आता हे बागेचं चित्र आहे आणि त्याच्यानंतर हे समुद्राचं चित्र आहे. तर त्याच्या खाली व्यवसाय आहेत. पुढे जाऊन काय कराल, आता इथे पूर्ण फक्त लेखी भाषा आहे. इथे कुठेही तुम्हाला चित्र दिसणार नाहीत, पण त्याची उत्तरासाठी मात्र इथे चित्र आहेत. तर असं करत करत मुलांना स्वतंत्रपणे वाचनाकडे आपण नेतो आहे. तर भाषांकूर पुस्तकाचं हेच वैशिष्ट्य आहे की सोप्याकडून कठीणाकडे आपण जायचं आहे. आता इथे गोष्ट आहे ती 3रं चित्र मुलांनी ह्यातलं ओळखायचं आहे. अशी ही चित्र इथे आहेत. आता ही पण गोष्टच आहे. त्याच्यानंतर मधलं चित्र मुलांनी ओळखायचं आहे की पहिली ही क्रिया आहे, दुसरी ही क्रिया आहे, तर मधली काय असेल. तर हे पण इथे त्याची उत्तरं आहेत खाली. हे तसंच आहे. त्याच्यानंतर
हे जे आहे हे आता नवीन आवृत्तीमध्ये एक विशेष आहे की 39 ते क्रियापद भाग 1 याची आता आपली शेवटची पानं आहेत. ह्या शेवटच्या पानांमध्ये मूल्यांकन हा हेतू आहे. मुलांना आत्तापर्यंत आपण जे शिकवलं ते किती समजलं आहे हे तुम्ही इथे ह्या पानांमध्ये तपासू शकता. आणि त्याची व्यवस्था अशी आहे की 39 आणि 40 ह्या पानांमधली काही वाक्य इथे मी दिलेली आहेत. उदाहरणार्थ समजा धो धो पाऊस पडतो आहे किंवा वादळाने झाड उन्मळून पडले आणि खोडातून वाकले. तर आता ह्याचं चित्र तुम्हाला मुलांकडनं शोधून घ्यायचं आहे. त्यांना 39-40 पानावरती जायचं आहे आणि तिथलं जे चित्र आहे ते मिळेपर्यंत त्यांना जे वाक्य त्यांनी वाचलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे की वादळाने झाड उन्मळून पडलं आणि वाकलं. तर हे ते चित्र आहे. तर अशा प्रकारे बरीचशी वाक्य तुम्हाला दिसतील की मी इथे माझ्या मते मी काही मोजली नाही आहेत, पण 100 ते 200पेक्षाही जास्त वाक्य मी इथे दिलेली आहेत. आणि एवढी चित्र पूर्ण या पुस्तकामध्ये आहेत. आणि प्रत्येकाच्या इथे आता समजा इथे 34 आणि 35 ह्या पानांवरचेच ही वाक्य त्यांना शोधायचे आहेत आणि कुठे पुस्तकभर शोधायचं नाही आहे. जे तुम्हाला दिलं आहे तिथेच तुम्हाला ते शोधायचं आहे. हे मुलांना आत्तापासनं सवय लागली की त्यांना संदर्भ शोधणं किंवा स्मरणात ठेवून समजा पुस्तकात काही शोधायचं आहे, उत्तर शोधायचं आहे, तर ह्या सगळ्याची सवय लागते. आता ह्या नवीन एडिशनमध्ये म्हणजे सगळ्याच जी पुस्तकं आत्ता निघालीत त्या नवीन एडिशनमध्ये 2 हेतू असे ठेवलेत की मुलांचा EQ इमोशनल क्वोशंट कसा विकसित करता येईल आणि दुसरं म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन ह्याच्यावर भर दिलेला आहे. आता आपण पुढचं पुस्तक बघूया. क्रियापद भाग 2 हे पुस्तक आता तुमच्यासमोर आहे. ह्या पुस्तकामध्ये जवळजवळ 3 ते 26 ही जी पानं आहेत ही आपण जे मार्गदर्शित व्यवसाय घेतो त्याच्यावर आधारित आहे. आता ह्या पान नंबर 1 वरती या पूर्ण चौकोनात ही 4 क्रियापदांची चित्र आहेत. पिळणे, कापणे, धुणे आणि घासणे. आता पिळणे कुठे कुठे आहे त्याचे नंबर इथे मी दिले. 2, 3, 13, 18 इथे चौकोनात नंबर आहेत. आता 2 आणि 3, 13 आणि 18. तर ह्या ठिकाणी पिळणे हे क्रियापद तुम्हाला दिसेल. तसंच कापणे हे इथे क्रमांक दिलेले आहेत, तिथे तुम्हाला ती क्रियापदाची चित्र दिसतील. खाली त्याची वाक्य तयार करून मी इथे वाचनासाठी दिलेत. सदरा पिळतात किंवा लिंबू पिळून सरबत करायचं, अशी वेगवेगळी वाक्य मी इथे दिलेली आहेत. पुढे जाऊन वेगवेगळे व्यवसाय तुम्हाला इथे दिसतील की आता
पुसणे किंवा लावणे, गाळणे, घालणे हे कोणकोणत्या मार्गदर्शित व्यवसायात येतं. आणि त्याच्या इथे व्यवसाय म्हणून असं दिलं आहे की खाली ठळक अक्षरातील क्रियापदे 1 ते 4 मधील कोणत्या क्रियांमध्ये येतात त्या क्रियांना गोल करा. म्हणजे त्याच्यामध्ये असं एक क्रियापद आहे की ते चुकीचं आहे. म्हणजे आता पुसणे असेल तर अंघोळ करणे, गजरा करणे, दात घासणे आणि केस धुणे. तर ह्याच्यात पुसणे क्रियापद कुठल्या कुठल्या क्रियांमध्ये येतं, तर 1, 3, 4 मध्ये येतं, पण 2 मध्ये ते येत नाही. त्यामुळे 1, 3, 4ला तुम्ही गोल करायचं आहे. तसंच इथे बऱ्याच मी क्रियापदं दिली आहेत. आता इथे नामं दिली आहेत. त्या नामाला जे ॲप्लिकेबल आहेत ती क्रियापदं जी सुटेबल आहेत ती तुम्ही शोधून त्याची वाक्य तयार करून लिहायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इथे व्यवसायही दिलेला आहे. म्हणजे एकाच पानावरती मुलांना बरंच काही खाद्य मिळतं आहे विचार करण्यासाठी. आता कोणत्या वस्तू नकोत आणि क्रियेसाठी कोणकोणत्या वस्तू हव्यात, तर पोळी करण्यासाठी काय काय हवं, काय काय नको हे ह्याच्यात बघायचं आहे. त्याचप्रमाणे कोणकोणत्या वस्तू पाहिजेत ते लिहा, की गावाला जाण्यासाठी काय हवं, भाजी करायला काय हवं, असे बरेच व्यवसाय क्रियापदाला अनुलक्षून इथे दिलेले आहेत. इथे कुठली क्रिया गाळली आहे ती क्रिया लिहा व त्या क्रियेला योग्य क्रमांक व क्रिया लिहा. यामध्ये कुठली तरी क्रिया गाळलेली आहे तर ती ओळखायची मुलांनी आणि त्याचा क्रमांक लिहायचा. पुढे जाऊन मार्गदर्शित व्यवसायाप्रमाणे खालील क्रियापदांमधील कोणती क्रिया नको ते ओळखा. म्हणजे आता नख कापणं असेल तर इथे कुठली क्रिया नको आहे किंवा चुकीची आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. असं प्रत्येक हे दिलेलं आहे. पुढे आहे की गट पूर्ण करा, क्रियापद क्रमाने लिहून पूर्ण करा. म्हणजे सदरा धुणे तर क्रमाने लिहायचे क्रियापद आणि म्हणजे आधी आपण काय करणार, नंतर काय करणार, ही जे आपण बोलत असतो वर्गामध्ये त्याचा तुम्हाला इथे लेखनासाठी उपयोग होईल. गट पूर्ण करा, वस्तूचे नाव लिहून गट पूर्ण करा, की केस कापण्यासाठी काय हवं, पोळी करण्यासाठी काय हवं, अशा प्रकारे. इथे मधलं चित्र दिलं आहे. मधल्या चित्राच्या आधीची व नंतरची क्रिया लिहायची. इथे क्रिया लिहायची. नंतर खालील मार्गदर्शक व्यवसाय करताना परिस्थिती मधून म्हणजे मुद्दाम निर्माण करावी. म्हणजे खालील भाषा घेता येईल, की भाजी खूपच खारट लागते आहे, कारण काय. तर इथे हे दिलेले आहेत, त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. असंच पुढे पण आहे. पुढे अंगाला साबण लावला नंतर आपण आधी जसं पाहिलं की नंतर काय करतात, तर आता ह्याच्या पुढचं पेज आहे की पूर्वी काय करायचं, की केक सर्वांना वाटण्यापूर्वी काय करायचं, तव्यावर पोळी टाकण्यापूर्वी काय करायचं वगैरे. पुढे काय झालं असेल, आई म्हणाली, अरे जेवताना किती पाणी पितोस. मंदार म्हणाला, आई भाजी ना खूप काय झाले. आता मुलं आपापल्या अनुभवानुसार सांगतील की तिखट झाले, कडू झाले किंवा
काही चवच नाही आहे. आता कसा त्यांचा अनुभव आहे आणि तुम्ही त्यांना या तिन्हीचं कसा अनुभव द्याल हे तुमच्या वर्गात शिकवताना होणाऱ्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. पिठात खूप डॅश पडले म्हणून पीठ मळता येत नाही. पीठ पातळ झाले. आता पातळ झाल्यावरनं मुलांना कळलं पाहिजे की नक्की काय झालं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन कंसातील योग्य उत्तरे लिहा. म्हणजे ढवळणे ही क्रिया कोणकोणते काम करताना करावी लागते, जे आपण आधी पण बघितलं, पण ते आता इथे प्रश्न आणि वाक्यात आपल्याला बघायला मिळतं. पान नंबर 16मध्ये काय काय करण्यापूर्वी हात धुवावे लागतील, काय करताना हात कापेल वगैरे वगैरे असे क्रियापदाला संबंधित जे प्रश्न आहेत किंवा काही परिस्थिती आहे ती इथे केलेली आहे निर्माण. काय केलं असेल, आंघोळ घातली, पुसलं, हळद कुंकू लावलं, फुलं वाहिली, उदबत्ती ओवाळली, आरती केली. म्हणजे आपण काय केलं असेल, धुतली, चिरली, फोडणीत घातली, ढवळली, झाकण ठेवलं. म्हणजे मग काय केलं असेल तर ते इथे लिहायचं आहे. क्रियाक्रमाने लिहा. काय म्हणाल? खूप थंडी वाजते. दादा म्हणाला, चला वाळलेली लाकडं पानं गोळा करूया. आणि काय करायचं हे पुढे मुलं लिहितील. आता पुढे जाऊन इथे उतारा लिहिलं आहे. उतार्यावरचे हे प्रश्न आहेत. इथे पण हा उतारा आहे, त्याच्यावरती तुम्ही लिहायचं आहे. प्रथम काय केलं, नंतर काय केलं वगैरे. आता इथे काही डायरेक्ट प्रश्न नाही आहेत. तर मीना म्हणाली, सीमा बटाट्याची भाजी छान झाली. कशी करायची बटाट्याची भाजी? मला येत नाही, सांग ना. तर इथे त्यांनी सगळं क्रमानुसार सांगायचं आहे. एका शब्दात उत्तर लिहा. राजू म्हणाला, आई भाजीला काही चवच लागत नाही. आईला एकदम आठवलं. ती म्हणाली, अरे म्हणजे आई काहीतरी विसरली आहे. हे मुलांना कळलं पाहिजे. तर त्याच्यासाठी बऱ्याच अशा प्रकारची संभाषणं आपली वर्गात झालेली असली पाहिजेत. आणि त्यासाठी संभाषणाची लेखी वही वर्गातली आणि घरातली अशी दोन्हीही आपल्याला मेंटेन केल्या पाहिजेत, छान व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत, की ज्या कधीही मुलांना संदर्भ म्हणून वापरता येऊ शकतात. आता संभाषणातील गाळलेल्या जागा इथे भरायच्यात. संभाषण वाचून कंसात दिलेली क्रियापदं मुलांनी गाळलेल्या जागेत भरायचेत. त्यानंतर इथे सगळी ही क्रियापदं दिलेली आहेत. तर ती क्रियापदं ह्या पूर्ण जो उतारा आहे ते वाचून ती भरायची. प्रश्न वाचा आणि नावे लिहा. त्यानंतर तर काय होईल, इथे चित्र दिलेत छानपैकी. ही चित्र माझ्या विद्यार्थ्यांनी काढलेली आहेत आणि त्या विद्यार्थ्याचं नाव मी साधारण प्रत्येक पुस्तकात देत असते. तर पुढे जाऊन ज्यालाही कोणाला असाही काही अनुभव घ्यायचा असेल माझ्या या प्रकल्पात तर घेऊ शकता. ज्यांची चित्रकला छान आहे, जे माझ्या एका पुस्तकाचं DTP पण माझ्या विद्यार्थ्यांनी केलं आहे आणि त्याला त्याचा मोबदला मी दिलेला आहे. तर अशा प्रकारचं काम कर्णबधिर मुलं माझ्या प्रकल्पात करू शकतात. अगदी स्वागतार्ह आहे. आता इथे काही असे हे दिलेत की दुधात लिंबू पिळलं तर, पावसात रेनकोट घातला नाही तर, रस्त्यावरचे न झाकलेले अन्न खाल्ले तर काय होईल, असा हे आहे.
आता इथे आता हा इथे भाग मार्गदर्शित व्यवसायाचा इथे बराचसा संपतो आणि आता इथे हा पान 23पासनं जवळजवळ पुढचा हे व्याकरणाच्या दृष्टीने चालू होतो, ज्याच्यात इथे मूळ क्रियापद दिलं आहे आणि आज्ञार्थी क्रियापद दिलं आहे. हे तुम्ही वाचूनही हे करू शकता आणि मुलांना छान वाचण्यासाठी साहित्य तुम्हाला मिळतं. आता काय केलं नाही ते ओळखा किंवा काय सांगणार, तर ह्याच्यासाठी आज्ञार्थी क्रियापदाचं उपयोग तुम्हाला इथे तुम्ही करू शकता. सचिन, आज तू घाणेरडा दिसतोस, म्हणजे तू आंघोळ केली नाहीस किंवा हातपाय धुतले नाहीस असं. काय सांगणार, म्हणजे तुझी नखं वाढली आहेत तर तुम्ही काय सांगणार की नखं काप. आई भूक लागली म्हणजे काय सांगणार की मला जेवायला वाढ किंवा अन्य काही मला खायला दे. पुढे आता पुल्लिंगी ही सगळी नामं दिलीत. सजीव आणि निर्जीव अशा प्रकारची पुल्लिंगी नामं दिलेली आहेत आणि त्याला आपण काय वापरतो, हा आणि तो. निर्जीवमध्ये आकारांती जे शब्द असतात ते साधारणपणे पुल्लिंगी असतात. आदरार्थी पुल्लिंगी नामे त्याला आपण ते आणि हे ही सर्वनामं वापरतो. आणि इतर शब्द असा बराचसा शब्दसंग्रह इथे मी दिलेला आहे. एका वस्तूशी संबंधित क्रियापदाखाली रेष मारा, म्हणजे जे संबंधित नाही ते सोडून द्या, तिथे रेष मारू नका. क्रियापदानुसार नावापैकी योग्य नाव कोणतं? फणस, नारळ, खवला, खरवडला, फोडला. आता फणस आणि नारळपैकी आपण हे काय करतो ते तुम्हाला लिहायचं आहे. इथे एका मुलीचं मी टेस्ट घेतली होती, तेव्हा तिला मी लिहायला सांगितलं होतं, क्रियापद वाचा आणि कंसातील योग्य नाव लिहा. किंवा आता तुम्ही हे वाचूनही समजू शकता. पुढे जाऊन स्त्रीलिंगी शब्द दिलेत, सजीव, निर्जीव. आता इथे इकारांती नामं आहेत, कारण आपण स्त्रीलिंगी शब्द पाहतोय. इतर स्त्रीलिंगी शब्द आता मूळ नामाशी संबंधित क्रियापदं जोडून इथे लिहायचे. त्याच्यानंतर क्रियापदं वाचून कंसातील योग्य नाव लिहायचं आहे. वस्तूसमोर योग्य क्रियापद लिहायचं आहे. असे बरेच इथे तुम्हाला व्यवसाय बघायला मिळतील. योग्य नाव कुठले, जसं आपण आधी बघितलं तसं की रिबन आणि राखी, केली आणि बांधली. तर रिबन केली नाही होऊ शकत, बांधली होऊ शकतं, पण राखी मात्र केली आणि बांधली हे दोन्ही होऊ शकतं. पुढे जाऊन नपुसकलिंगी नामं इथे दिलेत, ते आणि हे. तर ही सगळी नपुसकलिंगी नामं आहेत आणि नेहमीप्रमाणेच पुढे जाऊन त्याच्यावरती व्यवसाय दिलेले आहेत. बरेच व्यवसाय तुम्हाला मिळतात खरं सांगायचं तर. आणि हेच भाषांकुळचं एक बरंच मोठं असं काम झालेलं आहे. त्याच्यात तुम्ही ॲडिशन करू शकता, त्याच्यात तुम्ही काही सूचना देऊ शकता. त्याच्यात नवीन एडिशनमध्ये तुम्हाला जर काही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. गाळलेल्या जागा भरा, याच्यात एकवचन आणि जे काय आहे, दिवा लावला, दिवे लावले, पुल्लिंग याचं आहे ते. तर प्रत्येक ह्याच्याप्रमाणे एकवचन आणि अनेकवचन ह्याप्रमाणे ते दिलेलं आहे.
आता न बदलणाऱ्या विशेषणांप्रमाणे वाक्य लिहून बघा. न बदलणारी विशेषणं इथे मी दिलेली आहेत. म्हणजे जसं केशरी फूल, केशरी फुगे. तर आता वचनानुसार बदलत नाहीत अशी विशेषणं. त्याच्यानंतर लिंगानुसार न बदलणारी विशेषणं, असं इथे हे आहे. त्याचं वर्गीकरण केलं आहे. विशेषणाची व्याख्या ज्याला लहानपणीच आपण त्यांना अगदी सोप्या ह्याच्यात देऊ शकतो. पुढे जी येते ती व्याकरणाच्या पुस्तकात येते, पण त्याची सुरुवात आधीच करायला हवी आपण. तर त्यासाठी हे पुस्तक आहे खरं सांगायचं तर. आणि वाक्याची लांबी आपोआप वाढते विशेषणांनी. क्रियाविशेषण ह्यांनी सुद्धा लांबी वाढते. हे पण इथे उदाहरण दिलेलं आहे. पुढे जाऊन बातमी सांगितल्यावर काय प्रश्न विचारणार, किंवा क्रियापदाला विचारलेला प्रश्न वाचा, कुठला चूक आणि बरोबर. तर असं काही इथे तुम्हाला दिसेल की नुसतं वाचायला काही मी हे दिले. इथे ही कविता दिले, त्या कवितेमध्ये क्रियापदं भरायचे. इथे वाक्य वाचून चित्र शोधून तुम्ही चिकटवा असा एक व्यवसाय दिला आहे. आता इथे काळानुसार चित्र दिलेत मी, 3 काळ. त्याचा आधी जो आहे तो आता मी खाणार, भविष्यकाळ दिलं आहे, खात आहे दिलं आहे वर्तमान काळ, आणि खाल्लं, असे 3 काळाची चित्र इथे दिलेली आहेत. त्याच्यावरती व्यवसाय दिलेत काही ठिकाणी, पण तुम्हाला भरपूर अशी काळाची चित्र इथे मिळतील. त्याचप्रमाणे काही क्रियापदांनुसार काही वाक्यांची पण हे दिलेली आहे. वाक्य दिलेत की जी नुसती तुम्ही वाचून मुलांना वाचायला मिळतील, म्हणजे छान. तर असं हे क्रियापद भाग 2 हे पुस्तक आपण इथे आत्ता बघितलं. आता क्रियापद भाग 1 आणि क्रियापद भाग 2. तर